हॅलो 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 गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? दिस इज सी ऋषिकेश जाधव. आणि मित्रांनो, काल आपण अकाउंट्सचं फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलं ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. तर मित्रांनो, काल आपण काय बघितलं, काल आपण काय कव्हर केले टॉपिक्स, त्याला एकदा क्विकली रिवाइज करूयात. सगळ्यात पहिले आपण पार्टनरशिप काय असतं हे क्लिअरली पूर्ण समजून घेतलं. तर काय असतं पार्टनरशिप? सर, पार्टनरशिप म्हणजे इट इज अन अग्रीमेंट बिटवीन टू और मोर पर्सन. इट इज अन अग्रीमेंट बिटवीन टू और मोर पर्सन कमिंग टुगेदर. काय येत आहेत एकत्र? टू कॅरी ऑन अ बिझनेस, टू कॅरी ऑन अ बिझनेस. आणि फायनली आपण काय बघितलं की हा बिझनेस का करतायत? टू अर्न प्रॉफिट. आणि ते प्रॉफिट अँड लॉस पार्टनर्स मध्ये काय होणार? शेअर होणार. ह्याला आपण सिम्पली काय म्हणतो मित्रांनो? पार्टनरशिप. आपल्या भाषेत म्हणायचं गेलं तसं एक पेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा एकत्र येतात आणि एखादा बिझनेस रन करतात तर त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो? पार्टनरशिप. मग त्यानंतर आपण मित्रांनो पार्टनरशिपचे फीचर्स बघितले, ज्यात एक फार इम्पॉर्टंट पॉइंट आपण बघितला की पार्टनरशिप मध्ये एक अग्रीमेंट असणं फार गरजेचं आहे. आता काल आपण हे नक्की बघितलं की हे अग्रीमेंट ओरल पण असू शकतं आणि रिटर्न पण असू शकतं, दोन्ही पण अलाउड आहे. फक्त रिटर्न अग्रीमेंट असल्याचे फायदे जास्त आहेत. आर यू गेटिंग इट? पण लॉ नुसार जर तुम्हाला क्वेश्चन आला की पार्टनरशिप अग्रीमेंट हे ओरल असू शकतं का, तर येस, असं कुठेही कंपल्सरी नाहीये. कुठल्याही लॉ मध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये की पार्टनरशिप अग्रीमेंट हे रिटर्नच पाहिजे. बट फायदे काय आहेत की उद्या जाऊन जर पार्टनर्स मध्ये काही डिस्प्यूट झाले, काही कॉन्फ्लिक्ट झाले, तर त्या केस मध्ये जेव्हा मॅटर कोर्ट मध्ये जाईल तर कोर्टला डिसिजन घेण्यासाठी ओरल अग्रीमेंट, तर कोर्ट बघा, एक पार्टनर एक म्हणतोय, दुसरा पार्टनर दुसरा म्हणतोय, आता ह्याचं काही लिगल प्रूफच नाहीये. कारण बाबा बोललेल्या गोष्टीचा काही कोर्टात काही प्रूफ सादर करू शकता का तुम्ही? नाही. बट रिटर्न गोष्टी ह्या अशा असतात ज्या कोर्टासमोर तुम्ही काय करू शकता? प्रेझेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुमचं पार्टनरशिप अग्रीमेंट हे रिटर्न आहे. काय आहे? रिटर्न आहे. आणि त्यावेळेस तुम्ही दोघांनी डिसाईड केलेलं प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर होणार. आता हे अग्रीमेंट दोघांनी साईन केलेलं आहे, ह्याची पेपरची एक कॉपी तुमच्यापाशी आहे. हे जर तुम्ही कोर्टात प्रेझेंट केलं तर कोर्ट इमिजिएटली डिसिजन देऊ शकतो, कारण कोर्टासमोर एक रिटर्न अग्रीमेंट, रिटर्न डॉक्युमेंट असेल. आणि मित्रांनो, म्हणूनच पार्टनरशिप अग्रीमेंट रिटर्न करणं हे जास्त प्रेफरेबल आहे. जास्त काय? प्रेफरेबल आहे. आता जर पार्टनरशिप अग्रीमेंट रिटर्न केलं तर त्याला आपण मित्रांनो म्हणतो पार्टनरशिप डीड. काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड म्हणजे सिंपल आहे, द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप अग्रीमेंट अमॉंग पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. सिंपल आहे, एक डॉक्युमेंट ज्याच्यात पार्टनरशिप अग्रीमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. आता या पार्टनरशिप डीड मध्ये काय काय असतं मित्रांनो? तर सगळ्या गोष्टी ज्या एका पार्टनरशिप फर्म मध्ये गरजेच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता मी आणि व्यंकटेश सर एकत्र बिझनेस स्टार्ट करतोय. आता सिंपल आहे, सगळ्यात पहिले तर आम्ही डिसाईड करतोय काय बिझनेस करायचा. तर जो बिझनेस करायचा त्याचे डिटेल्स तिथं आम्ही लिहिणार. त्यानंतर बिझनेसचं नाव काय असलं पाहिजे, बिझनेसचं लोकेशन काय असलं पाहिजे, दोघांनी किती कॅपिटल टाकायचं, बिझनेसचा ऍड्रेस असला पाहिजे त्याच्यात. त्यानंतर मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर होणार. त्यानंतर उद्या जर आमच्या दोघांमध्ये डिस्प्यूट झाले, काही भांडणं झाले, तर ते कसे रिझॉल्व्ह करणार. सगळ्या गोष्टी, आमचे नाव, आमचे डिटेल्स, आमचा ऍड्रेस. कॅन आय से इन शॉर्ट मी तुम्हाला जर एकदम सिंपल भाषेत सांगायचं म्हणलं ना, तर पार्टनरशिप डीड म्हणजे ही त्या पार्टनरशिपची आहे ना जन्मकुंडली आहे. काय आहे? जन्मकुंडली. जन्मकुंडली काय असतं रे मित्रांनो? जन्मकुंडली म्हणजे सर त्याच्यात सगळे डिटेल्स असतात. त्याच्यात काय असतात? सगळे डिटेल्स. कधी जन्मला, काय झालं, काय पर्पज, सगळं सगळं लिहिलेलं असतं. तसंच पार्टनरशिप डीड मध्ये ना त्या पार्टनरशिप बद्दल सगळं लिहिलेलं असणं. बघा काय म्हणतायत, अन अग्रीमेंट मे बी रिटर्न और ओरल. हे आपण कालच बघितलं. बट वेन इट्स रिटर्न इट्स कॉल्ड अ डीड. बघा, अग्रीमेंट ओरल आणि रिटर्न असू शकतं, पण जेव्हा रिटर्न फॉर्म मध्ये असतं त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप डीड. बघा आता काय म्हणतायत, पार्टनरशिप ऍक्ट मध्ये इट डझंट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटर्न अग्रीमेंट. क्लिअरली परत तीच गोष्ट बोलतायत की पार्टनरशिप मध्ये, लॉ मध्ये कुठेही असं लिहिलेलं नाहीये की जे अग्रीमेंट आहे ते रिटर्न फॉर्म मध्ये पाहिजे. पण जर जर उद्या जाऊन हाऊएव्हर इन केस ऑफ डिस्प्यूट अमॉंग द पार्टनर्स, जसं मी म्हणलं, जर पार्टनर्स मध्ये डिस्प्यूट झाला, भांडणं झाले, तर त्या केसमध्ये हेच रिटर्न अग्रीमेंट आहे जे तुम्हाला पुढे जाऊन काय करेल? हेल्प करेल मित्रांनो. चला आता बघा पार्टनरशिप डीड मध्ये काय काय असलं पाहिजे. तर सिंपल आहे, नेम अँड ऍड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. बिझनेसचं नाव काय, बिझनेसचा ऍड्रेस आणि बिझनेस कशाचा आहे. बरोबर, जसं आता आमच्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल बिझनेसचं नाव वी स्मार्ट नेक्स्ट जेन, बिझनेसचा ऍड्रेस मे बी काल आपलं डिसाईड झालं जसं सातारा, आणि त्यानंतर
काय मेन बिझनेस काय 11, 12 आणि सीए कोचिंग. आर यू गेटिंग इट? तर त्यानंतर ना अजून काय नेम अँड ऍड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. म्हणजे काय माझं आणि व्यंकटेश सरांचं पूर्ण डिटेल, नाव, पॅन नंबर, आधार कार्ड नंबर, आमचे ऍड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यासोबतच ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय पार्टनरशिप कधी फॉर्म केली आहे, म्हणजे किती वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, त्या सगळ्या गोष्टी. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स, किती पार्टनर्स कॅपिटल आणतायत, रेशिओ इन विच प्रॉफिट अँड लॉस विल बी शेअर्ड. आर यू गेटिंग इट? कळलं का की काय रेशिओ मध्ये तुमचं ठरलंय प्रॉफिट अँड लॉस शेअर करायचं. राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ पार्टनर. राईट्स म्हणजे पार्टनर्सचे हक्क, ड्युटीज म्हणजे पार्टनरनी काय काय काम केलं पाहिजे, अँड लायबिलिटीज म्हणजे उद्या जाऊन जर फर्मला काही नुकसान झालं तर कुठला पार्टनर किती पैसे लायबिलिटी पे करणार. आर यू गेटिंग इट? ह्या सगळ्या गोष्टी बघा. आता ह्या सगळ्या गोष्टी जर एक रिटर्न फॉर्म मध्ये असल्या तर तुम्हीच मला सांगा पुढे जाऊन काय कॉन्फ्लिक्ट होण्याचे विषयच येत नाही. आता ऑलरेडी जर आमचं ठरलंय प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर होणार, तर उद्या जाऊन आमच्यात कॉन्फ्लिक्ट जरी झाला, उद्या जाऊन जरी मी व्यंकटेश सरांना म्हणलो नाही नाही आपलं ठरलं नव्हतं, ते मला म्हणले आपलं हे असं ठरलं नव्हतं, अरे बट अग्रीमेंट तर दोघांनी साईन केलेलं आहे ना. सो कॅन आय से एक प्रॉपर लीगल प्रूफ बनून जातो. सो अजून अजून बघा काय प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ऍडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ ऑफ अ पार्टनर. समजा एखादा पार्टनर जर नवीन आपल्याला बिझनेस मध्ये घेऊन यायचा असेल तर त्याच्या रिलेटेड काय प्रोसेस असेल. रिटायरमेंट म्हणजे एखादा आत्ताच्या पार्टनरला बिझनेस मधनं रिटायर व्हायचंय, त्याला आता पार्टनरशिप मध्ये कंटिन्यू नाही करायचंय, तर काय असतील गोष्टी. त्यानंतर डेथ ऑफ अ पार्टनर, समजा एखाद्या अनावधानाने काही रिझनने फॉर एक्झाम्पल एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर त्या केसमध्ये काय प्रोसेस असणार आहे. अशा सगळ्या गोष्टी काय असणार आहे त्याच्यात लिहिलेल्या असणार आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड लोन अँड ड्रॉइंग्स. आता ह्या पॉइंटवर आहे ना आजच्या लेक्चर मध्ये मी खूप डिटेल डिस्कशन करणार आहे की काय असतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, काय असतं इंटरेस्ट ऑन लोन अँड काय असतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. भले तुम्हाला हे माहिती असेल तरी आजचे फक्त पुढचे 15 मिनिटं लक्ष द्या, तुम्हाला हे इतक्या चांगल्या प्रकारे समजून जाईल की एक्झाम मध्ये 1% प्रॉब्लेम नाही येणार मित्रांनो. मग बघा नेक्स्ट काय सॅलरी कमिशन इफ पेएबल टू एनी पार्टनर. समजा आमचं असं ठरलंय, आमच्या दोघांमध्ये असं ठरलंय की नाही यार व्यंकटेश सर जास्त एफर्ट घेत आहेत तर व्यंकटेश सरांना आपण दर महिन्याला एक XYZ अमाऊंटची सॅलरी पण फर्म मधनं देऊ. फॉर एक्झाम्पल मी जाऊन बाहेरून बिझनेस आणतोय तर आमच्या दोघांमध्ये असं डिसाईड झालं की बाबा मला कमिशन पण मिळणार, प्रॉफिट शेअर तर मिळणारच, पण काही पार्टनर्सला कदाचित कधी कधी सॅलरी दिली जाते, कधी कधी कमिशन दिलं जातं, तर किती द्यायचंय काय ह्या सगळ्या गोष्टी पण इथं लिहिणं फार गरजेचं आहे. जर हे नाही लिहिलं तर काय होईल हे आपल्याला पुढे बघायचंय. बघा इथे इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड आहे ना, त्यात तो पॉइंट लिहिलेला आहे. चला सेटलमेंट ऑफ अकाउंट्स म्हणजे उद्या जाऊन जर फर्म डिझॉल्व्ह झाली, डिझॉल्व्ह म्हणजे काय फर्म बंद झाली, तर त्या केसमध्ये तुम्ही कसे प्रत्येकाचे अकाउंट सेटल करणार त्या सगळ्या गोष्टी इथे लिहिलेल्या पाहिजे. त्यानंतर मेथड्स ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. उद्या जर पार्टनर्स मध्ये भांडणं झाली तर ते कसे तुम्ही मेथड ऑफ डिस्प्यूट म्हणजे काय फार सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल कधी तुम्ही एखाद्या पार्टनरशिप डीड बघसाल ना तर त्यात लिहिलेलं असतं की उद्या जाऊन जर काही आपल्यात आपापसात काही डिस्प्यूट झाले, काही भांडणं झाले, तर ह्या पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये जे काही लिहिलंय ते फॉलो केलं जाईल, हे एक लिहिलेलं असतं. आणि समजा एखाद्या पार्टनरला असं वाटलं की नाही नाही मला हे मान्य नाही, मला कोर्टात जायचंय, तर कुठल्या कोर्टात जाऊ शकतो हे पण डिटेल्स तिथं दिलेले असतात. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट एनी अदर मॅटर म्हणजे काय तुम्हाला अजून काही टाकावं वाटलं त्याच्यात तर ते पण डिटेल्स तुम्ही टाकू शकता. सर आता आम्हाला हे 10चे 10 पॉईंट लक्षात ठेवायचे का? द आन्सर इज नो. फक्त बेसिक लक्षात ठेवा. बिझनेसचं नाव, बिझनेसचा ऍड्रेस, बिझनेस कशाचा आहे त्या गोष्टी, मग सगळ्या पार्टनर्सची नावं, त्यांचे ऍड्रेस, त्यानंतर फर्मचं ड्युरेशन म्हणजे कधीपासून बिझनेस स्टार्ट झालाय, त्यानंतर प्रत्येक पार्टनर किती कॅपिटल आणणार, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ कसा असणार आहे, त्यानंतर जर त्यांचे डिस्प्यूट झाले तर ते आपण कसे सोडवणार आहे, आणि समजा फर्मला नवीन पार्टनर घेऊन यायचा आहे, एखाद्याला रिटायर व्हायचं आहे, एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर त्या केसमध्ये काय पॉलिसीज अँड प्रोसिजर्स असणार आहेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट प्रत्येक पार्टनरचे काय काय राईट्स आहेत, त्याचे काय काय ड्युटीज आहेत, अँड फायनली त्याचे काय काय लायबिलिटीज असणार आहेत. हे बेसिक 5-6 पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवले तर मोर दॅन सफिशियंट आहे मित्रांनो. चला आता मी जे तुम्हाला म्हणलं की मला काही इम्पॉर्टंट अकाउंटिंग साठी जे आपल्याला पुढे जाऊन क्वेश्चन सॉल्व्हिंग साठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्यासोबत डिस्कस करायच्या. तर आता एकदम केअरफुली मित्रांनो लक्ष द्या. बघा आपण परत आहे ना कालचंच उदाहरण घेऊयात. मी आणि व्यंकटेश सरांनी दोघांनी मिळून इमॅजिन करा एक एक व्ही स्मार्ट नेक्स्ट जेन
नावाने एक अकॅडमी स्टार्ट केली. ठीक आहे, चला आता आता मला सांगा, दोघांनी ठरवलं की दोघही ह्यात 1 लाख कॅपिटल टाकणार. किती? 1 लाख. चला 1 लाख. चला म्हणजे बिझनेस मध्ये टोटल किती कॅपिटल आलं मित्रांनो? 2 लाख. किती आलं? 2 लाख. त्यातले 1 लाख माझे, 1 लाख व्यंकटेश सरांचे. अच्छा, सगळ्यात पहिले जे जे पार्टनर्स बिझनेस मध्ये पैसे गुंतवतात त्याला मित्रांनो आपण म्हणतो कॅपिटल. काय म्हणतो मित्रांनो? कॅपिटल. कॅपिटलचा अर्थ आपल्या भाषेत म्हणायचं गेलं तर भांडवल. आपण म्हणतो ना, एक सुरुवातीला भांडवल किती टाकलं, बिझनेस मध्ये किती पैसे गुंतवलेत, तर त्याला आपण म्हणणार कॅपिटल. थोडक्यात हे पैसे पार्टनर्सचे असतात जे त्यांनी बिझनेसला आता दिलेले. आर यू गेटिंग इट? क्लिअर आहे? तर हे कॅपिटल आहे कुणाचं आहे? दोन्ही पार्टनर्सचं आहे. ते त्यांनी आता कुणाला दिलंय? बिझनेसला दिलंय. परफेक्ट. बघा, जेव्हा एखादा पार्टनर हे जे कॅपिटल त्यांनी बिझनेस मध्ये लावलंय तो ते काढतो काही पर्सनल रिझन साठी. फॉर एक्झाम्पल, उद्या व्यंकटेश सरांना असं झालं, त्यांना 20,000 रुपयाची गरज आहे, त्यांना आता काहीतरी इमर्जन्सी आली आहे, त्यांना पैशाची गरज आहे, ते आता बिझनेस त्यांचाच आहे ना, तर ते काय करू शकतात? ह्यातनं त्यांनी 20,000 रुपये काढले. तर आता बघा, बिझनेस मध्ये त्यांचे किती पैसे उरले? 80,000. किती उरले? 80,000. बरोबर, 1 लाख टाकले होते, 20,000 त्यांनी काढले. 1 लाख जे टाकलेले त्याला आपण काय म्हणायचो? कॅपिटल. काय म्हणायचो? कॅपिटल. हे जे पैसे बिझनेस मधनं काढले जातात ना मित्रांनो, त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग्स. काय म्हणतो? ड्रॉइंग्स. कळलं का? चला, आय होप तुम्हाला हे दोन्ही वर्ड्स आता क्लिअर आहे. जे पैसे पार्टनर्स बिझनेस मध्ये गुंतवतात त्याला आपण म्हणतो कॅपिटल, आणि जे पैसे बिझनेस मधनं ते काढतात काही कारणासाठी असतील, पर्सनल रिझन साठी बिझनेस मधनं पैसे काढतात, त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग्स. काय म्हणतो? ड्रॉइंग्स. आता मित्रांनो लक्ष द्या, एकदम सिंपल असा विचार करा. हा जो बिझनेस आहे ना, हा बिझनेस आणि हे दोन पार्टनर्स हे दोन्ही वेगवेगळे. हे दोन्ही काय? वेगवेगळे. बरं, काय असतं की बिझनेस मध्ये आता बघा, जेव्हा एकट्याचा स्वतःचा बिझनेस असतो ना, तेव्हा माणूस मोटिवेटेड असतो जास्त पैसा गुंतवण्यासाठी. पण जेव्हा गोष्ट पार्टनरशिप मध्ये येते ना, त्यावेळेस काय होतं, दोन्ही पार्टनर्स मध्ये थोडी टसल असते की अरे त्यांनी 1 लाख टाकलेत, मग मी 1 लाखापेक्षा जास्त का टाकू? सरांनी 1 लाख टाकलेत, मग मी 2 लाख का टाकू? असं एक पार्टनर साहजिक हे विचार करतात की अरे त्या सगळ्यांनी 1 लाख टाकलेत, मग मी कशाला एकट्याने 2 लाख टाकू? जाऊ दे बाबा, होईल तसं होईल बिझनेस. असा विचार करा. मग ह्याच्यात सफर कोण करतं माहिती का? ह्याच्यात सफर करतो तुमचा बिझनेस. उद्या जाऊन जर बिझनेसला पैशाची गरज आहे आणि सगळ्या पार्टनर्सला तुम्ही फोन करताय की अरे ऐका ना, आता काय करू? आता फॉर एक्झाम्पल 20 वॉट नेक्स्ट जेन मध्ये अजून 2 लाख कॅपिटलची गरज आहे आणि व्यंकटेश सर बिझनेस तिथे चालवतायत साताऱ्यात, मी तर आपल्या इकडे पुण्यात आहे, बाकीच्या गोष्टी मॅनेज करतोय. व्यंकटेश सरांचा मला फोन आला, म्हणले सर ऐका ना, अजून 2 लाख रुपये लागतात, तर 1 लाख तुम्ही टाका, 1 लाख मी टाकतो. मी म्हणलं यार व्यंकटेश सर बघा, आता ऑनेस्टली ऑलरेडी मी 1 लाख रुपये त्याच्यात आपण टाकलेले आहेत, तर मला आता परत अजून 1 लाख टाकायची इच्छा नाहीये, आणि अजून तर आपण जस्ट बिझनेस स्टार्ट केलाय, तर अजून तिथं काय असंच प्रॉफिट वगैरे पण नाही झालाय. मी आता हे नॉर्मली 1 लाख मी इकडे तिकडे गुंतवले असते तर मला 10% 15% रिटर्न मिळाला असता. आता हे इथे टाकणार, मग परत कधी प्रॉफिट होईल, काय होईल? तर आता ही अशी गोष्ट नॉर्मली बिझनेस मध्ये, पार्टनरशिप मध्ये खूप वेळा प्रॉब्लेम्स फेस होतात. मग त्यासाठी एक प्रोव्हिजन असते, त्यासाठी एक नवीन गोष्ट काढलेली आहे ज्याला आपण म्हणतो मित्रांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. काय म्हणतो? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. थोडक्यात दोन्ही पण पार्टनर्स त्यांनी जेवढं कॅपिटल बिझनेस मध्ये गुंतवलंय, किती? 1 लाख, त्याच्यावर बिझनेस कडनं इंटरेस्ट घेतात. बिझनेस कडनं काय घेतात? इंटरेस्ट घेतात. आता फॉर अ मोमेंट, आता बघा, तुम्ही असं अज्युम करा की हा बिझनेस आपण पहिल्यापासून काय म्हणतो, ओनर आणि बिझनेस दोन्ही सेपरेट आहे. आता अज्युम करा हे वी स्मार्ट नेक्स्ट जेन सेपरेट आहे आणि मी आणि व्यंकटेश सर सेपरेट आहे. आम्ही दोघं काय म्हणतो वी स्मार्ट नेक्स्ट जेनला की बाबा बघ, आम्ही दोघांनी तुला किती रुपये दिले? 2 लाख रुपये दिले, बरोबर? आता जर आम्ही हे तुला 2 लाख नसते दिले तर तू हे 2 लाख कुठून आणले असते? पण तो बिझनेस म्हणतो की मी काय, मग लोन घेतलं असतं. काय घेतलं असतं? लोन. मग जर तू लोन घेतलं असतं तर त्याच्यावर तुला काय पे करावं लागलं असतं? सर इंटरेस्ट. काय पे करावं लागलं असतं? इंटरेस्ट. मग आम्ही म्हणतो ठीक आहे, मग जसं तू बँकेला इंटरेस्ट दिला असता त्याच्याऐवजी तो इंटरेस्ट तू कुणाला दे? आम्हाला दे. आर यू गेटिंग इट? आता बघा ह्याच्यामुळे काय झालं, आता मला पण अजून 1 लाख रुपये टाकायला मोटिवेशन मिळालं, कारण मला माहिती आहे की मी जेवढा कॅपिटल जास्त लावेल तेवढा मला इंटरेस्ट काय मिळेल? जास्त मिळेल.
आर यू गेटिंग इट? आता बघा इमॅजिन करा, आता मला व्यंकटेश सरांचा फोन येतोय, सर ऐका ना, बिझनेसला 2 लाख रुपयाची गरज आहे, तर 1-1 लाख टाकायचे का? आता मी नाही म्हणेल का नाही, कारण मला माहितीये मला अजून 1 लाख टाकले तर मला अजून इंटरेस्ट मिळेल. कळलं का? ह्याच्याने पार्टनर्स काय होतात, मोटिवेट होतात बिझनेस मध्ये अजून पैसे टाकायला. त्याला आपण म्हणतो मित्रांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता तुम्हीच मला सगळ्यांनी सांगा, हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुणाला मिळणार आहे? पार्टनर्सला. कुणाला मिळणार आहे? पार्टनर्सला. कोण देणार आहे? बिझनेस. कोण देणार आहे? बिझनेस. मग बिझनेस साठी हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इन्कम आहे का एक्सपेन्स? सर एक्सपेन्स, कारण बिझनेस हे काय करतंय? पे करतंय. कुणाला? पार्टनर्सला. आणि पार्टनर साठी हे काय आहे? इन्कम. काय मित्रांनो? इन्कम. आय होप तुम्हाला आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय असतं कळालं असेल. थोडक्यात पार्टनर्सला बिझनेस मध्ये जास्त कॅपिटल लावण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी आपण काय देतो त्यांना? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पण आता लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल आता आपण ठरवलंय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. आता फर्म काय म्हणतं, बिझनेस काय म्हणतं? बिझनेसच्या अँगलनी विचार करा. थांबा, आता अज्युम करा मी बिझनेस आहे. आता इथे समोर व्यंकटेश सर आणि ऋषिकेश सर उभे आहेत. मी म्हणतो की ठीक आहे यार, तुम्ही बरोबर आहे, तुम्ही जर मला कॅपिटल नसतं दिलं तर मला बँकेकडनं घ्यावं लागलं असतं, आणि बँकेला मी इंटरेस्ट दिला असता, त्याच्याऐवजी मी तुम्हाला इंटरेस्ट देतो. बरोबर आहे. पण मला सांगा, जर तुम्ही बिझनेस मधनं ड्रॉइंग्स करताय, तुम्ही पैसे घेऊन जाताय, बँक जर माझ्याकडनं पैसे घेऊन गेलं तर बँकेला मग मी इंटरेस्ट देईल का? नाही. म्हणजे पहिली गोष्ट तर जर तुम्ही ड्रॉइंग्स केलं तर जेवढं ड्रॉइंग्स केले त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळणार नाही, कारण साहजिक आहे तुम्ही तेवढे पैसे बिझनेस मधनं घेऊन गेले. पण बिझनेस तिथंच नाही थांबत. बिझनेस म्हणतो बघा, आता बघा, जसं पार्टनर्सला मोटिवेशन मिळावं जास्त पैसे टाकण्यासाठी, त्यासाठी आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल देतो मित्रांनो, तसंच पार्टनर्सला बिझनेस मधनं पैसे काढायला डिमोटिवेशन मिळावं. काय मिळावं? डिमोटिवेशन. म्हणजे थोडक्यात आता 20 बघा, व्यंकटेश सरांना 20,000ची गरज होती, काही विचार न करता 20,000 काढून घेऊन गेले. ह्याच्याने बिझनेस किती सफर होतोय विचार करा. अज्युम करा व्यंकटेश सरांच्या ऐवजी आता अज्युम करा व्यंकटेश सरांनी काही पैसे नाही काढले. ठीक आहे, आता बघा काय सिंपल आहे. आता किती होते? पहिले 2 लाख होते, मग परत दोघांनी 1-1 लाख रुपये टाकले. आता बिझनेस मध्ये किती झाले? 4 लाख रुपये. किती झाले? 4 लाख. आता व्यंकटेश सरांनी काय केलं, जे तिथे बिझनेस मॅनेज करतायत त्यांनी काय केलं मित्रांनो, आता 4 लाख रुपये आले, मग त्यांनी बेंचेस, ते हा डिजिटल पॅनल, कॅमेरा वगैरे ह्याची ऑर्डर प्लेस केली. कितीची? 3 लाखाची ऑर्डर प्लेस केली मित्रांनो. 3 lakhsची ऑर्डर प्लेस केली. आता लक्षात घ्या, बिकॉज अकाउंट मध्ये 4 लाख होते, व्यंकटेश सरांनी बिंदास 3 लाखाची ऑर्डर प्लेस केली. आणि उद्या मी ह्यातनं 1.5 लाख रुपये काय केले मित्रांनो? ड्रॉइंग्स केलं. समजा अज्युम करा मला जायचं होतं फिरायला, मी काय केले? 1.5 लाख रुपये ड्रॉइंग. अच्छा मला सांगा, हे माझेच पैसे, त्यामुळे कुणी मला अडवू शकतं का ड्रॉइंग्स करण्यापासून? नाही. साहजिक आहे, बिकॉज हे कॅपिटल जे मी गुंतवलंय हे माझे पैसे आहेत, कुणी मला स्टॉप नाही करू शकत. मी पुढच्या दिवशी 1.5 लाख रुपये काढले. आता 4 पैकी 1.5 लाख गेले, किती उरले? 2.5 लाख. आणि व्यंकटेश सरांना किती लागतात? 3 लाख. आता बिझनेस काय होणार? सफर होणार. व्यंकटेश सर मला फोन करतात, अरे सर तुम्ही काय यार असं आहे, तुम्ही काढले अचानक पैसे, आता कसं करणार? मी म्हणतो अरे मला ते ट्रिपला लागत होते, एक काम करा, लोन घ्या. काय करा? लोन घ्या. आता असं जर चालू राहिलं, उद्या व्यंकटेश सर 1 लाख रुपये काढतायत, मी मध्येच 1 लाख रुपये अजून टाकतोय, परत 2 लाख, म्हणजे हे जे चालू राहिलं तर बिझनेस कधी चालूच शकत नाही. कारण बिझनेस सर्टॅनिटी, बिझनेसला काय पाहिजे? सर्टॅनिटी. की बाबा बिझनेसला जर क्लॅरिटी असेल, हा माझ्याकडे 4 लाख रुपये आहेत, तर बिझनेस पुढचे डिसिजन घेऊ शकतो. जर त्याला गॅरंटीच नाहीये, आज 1 लाख रुपये आहेत, उद्या 20,000 पण असू शकतात, परवा 10 लाख पण असू शकतात, पार्टनरच्या मनात आलं की कॅपिटल टाकतायत, मनात आलं की काढतायत, असं होऊ नये. म्हणजे सारखे सारखे ड्रॉइंग्स करू नये. त्यामुळे बिझनेस म्हणतं की जसं तुम्ही कॅपिटल टाकलं, मी तुम्हाला इंटरेस्ट देतोय, तसं जर तुम्ही ड्रॉइंग्स केले, काय केले? ड्रॉइंग्स, तर त्याच्यावर तुम्ही मला इंटरेस्ट द्यायचा. आर यू गेटिंग इट? कळलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या जर व्यंकटेश सर 50,000 रुपीजचे काय करतायत? ड्रॉइंग्स करतायत. काय करतायत मित्रांनो? ड्रॉइंग्स करतायत. तर त्याच्यावर ते बिझनेसला इंटरेस्ट पे करणार. काय पे करणार मित्रांनो? इंटरेस्ट. आय होप तुम्हाला आता क्लिअर आहे काय असतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, काय असतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. फार सिंपल आहे. जेव्हा एखादा पार्टनर बिझनेस मध्ये पैसे गुंतवतो त्याला मिळतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आणि जेव्हा तो बिझनेस मधनं पैसे काढतो, ज्याला आपण म्हणतो ड्रॉइंग्स, त्याच्यावर तो बिझनेसला काय करतो? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पे करतो. आय होप तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी कळाल्या असतील.
आता आपण काय बघितलं, आता आपण बघितलं की सर पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये काय म्हणलं आपण, पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये हे क्लिअरली लिहिलेलं पाहिजे, हे क्लिअरली लिहिलेलं पाहिजे की किती इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळणार, किती असणार इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. सर हे मध्ये जे लोन दिसतंय हे काय बघा, खूप वेळा असं होतं की पार्टनर्स असे असतात की बाबा आता आम्ही अजून कॅपिटल नाही देऊ शकत. फॉर एक्झाम्पल अजून 1-1 लाख टाकला, आता 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 विस्मार्ट नेक्स्ट जन मध्ये 4 लाखाचं कॅपिटल झालंय, 2-4 महिने अजून झाले, परत व्यंकटेश सरांचा फोन आला, म्हणले सर अजून 2 लाख रुपये टाकावे लागतील. म्हणलं व्यंकटेश सरांना मी म्हणलं अरे सर काय आता तुम्ही सारखंच कॅपिटल कॅपिटल एवढं कॅपिटल टाकलंय आपण त्याच्यात, आता उलट मला अजून रिस्क नाही घ्यायची आहे, एवढं कॅपिटल टाकून उद्या नाही प्रॉफिट झालं तर काय करता. बरं मी म्हणलं ठीक आहे चला सर टाकू, 1 लाख तुम्ही टाका 1 लाख मी. व्यंकटेश सर म्हणले सर माझ्याकडे आता पैसे नाहीयेत तर त्यामुळे 2 लाख तुम्हीच टाकता का. म्हणलं बघा मला एवढी रिस्क नाही घ्यायची. हा आता बिझनेसला गरज आहे तर मी कॅपिटल नाही, मी पैसे देतो पण त्याला कॅपिटल नका ट्रीट करू, त्याला तुम्ही ट्रीट करा लोन. काय ट्रीट करा, लोन. असं समजा की मी बिझनेसला काय दिलंय, लोन दिलंय, मग लोनच्या बदल्यात बिझनेस मला काय देणार, इंटरेस्ट देणार. तर बघा 3 टाईपचे इंटरेस्ट क्लिअर आहेत. जेव्हा मी कॅपिटल गुंतवतो त्यावेळेस मला मिळणार इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर मी कॅपिटलच्या ऐवजी बिझनेसला लोन दिलंय तर मला मिळणार इंटरेस्ट ऑन लोन. आणि जर मी बिझनेस मधनं पैसे काढले तर मला पे करावं लागेल इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आय होप गोष्टी तुम्हाला फार क्लिअर आहेत. आता लक्षात घ्या, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग अ रिटर्न पार्टनरशिप अग्रीमेंट. का रिटर्न पार्टनरशिप अग्रीमेंट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, जास्त गरजेचं आहे. तर फार सिंपल आहे, उद्या जाऊन जेव्हा पार्टनर्स मध्ये डिस्प्यूट होतात मित्रांनो, काय होतात डिस्प्यूट्स, तर त्यावेळेस हेच पार्टनरशिप अग्रीमेंट तुम्हाला फार कामाला येणार आहे, कारण तुम्ही एवढ्या डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी त्यात लिहिल्यात. आर यू गेटिंग इट. आता मित्रांनो जे नेक्स्ट मी तुम्हाला समजवणार आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूचा अर्थ काय, उद्या जाऊन जेव्हा तुम्हाला अकाउंट्स मधले जे क्वेश्चन्स येणार बघा, आतापर्यंत आपण जे शिकलो ते थिअरी पार्ट होता, आता इथून हळूहळू पुढे जे आपण शिकणार आहे मित्रांनो दॅट इज प्युअरली आपण अकाउंटिंग शिकणार आहोत, जे डायरेक्ट एक्झाम मध्ये येणारे क्वेश्चन्स आहेत. कळलं. तर चला लेट्स स्टार्ट. आता बघूयात नेक्स्ट पॉइंट काय की बघा, जर तुमचं पार्टनरशिप अग्रीमेंट नसेल तर काय प्रॉब्लेम्स येतील ना, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. चला चल लक्षात घ्या. जर मित्रांनो तुम्ही एक पार्टनरशिप अग्रीमेंट नाही बनवलंय, रिटर्न ओरल काही असेल बट पार्टनरशिप अग्रीमेंट नाहीये, तर त्या केस मध्ये मी हे 3 गोष्टी इथं लिहितोय, एकदम केअरफुली बघा. इफ नो अग्रीमेंट एक्झिस्ट, किंवा अग्रीमेंट आहे बट खाली लिहिलेल्या गोष्टींबद्दल त्या अग्रीमेंट मध्ये काही नाही लिहिलंय, खाली लिहिलेल्या गोष्टींबद्दल त्या अग्रीमेंट मध्ये काही पण नाही लिहिलंय, तर मित्रांनो काय प्रॉब्लेम्स असतील, काय असेल ते बघा. मित्रांनो माझ्यासोबत हा चार्ट बनवला तरी चालेल, फार इझी राहील तुम्हाला नंतर रिवाइज करताना. चला लक्ष द्या. सगळ्यात पहिले जर तुमच्यामध्ये पार्टनरशिप अग्रीमेंट झालंच नाहीये किंवा झालंय बट त्याच्यात तुम्ही आहे ना एकमेकांसोबत प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर करायचा आहे ह्याच्याबद्दल काही डिसाइड नाही केलंय, तर लॉ, कुठला लॉ, पार्टनरशिप ऍक्ट काय सांगतो, प्रॉफिट अँड लॉस will be distributed इक्वली. काय कसा होणार मित्रांनो, इक्वली. कसा होणार आहे, इक्वली. व्हॉट डू यू मीन बाय इक्वली, फार सिंपल आहे. तुम्ही कितीही कॅपिटल टाकलेला असू, त्याचं कॅपिटल जास्त माझं कमी, हे ते काही रिझन्स नाही चालणार. जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशिओ बद्दल काही नाही लिहिलंय मित्रांनो, तर सिंपल आहे, तुमचा जो प्रॉफिट रेशिओ असेल तो कसा असणार आहे, इक्वल. कसा असणार आहे मित्रांनो, इक्वल. आय होप तुम्हाला क्लिअर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सर मी आणि व्यंकटेश सरांनी हे डिसाइडच नाही केलं आमचा प्रॉफिट शेअरिंग कसं होणार आहे, तर सिंपल आहे लॉ म्हणतो मग तुमचं प्रॉफिट शेअरिंग कसं होणार, इक्वल होणार. मग त्यावेळेस आम्ही दोघं किती एकमेकांसोबत भांडू, किती कोर्टात गेलो, किती काय केलं तरी लॉनी काय सांगितलंय, प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर होणार. जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन
कॅपिटल, काय म्हणतोय मी, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, सॅलरी, कमिशन, कुठलं सॅलरी कमिशन, टू पार्टनर्स, सॅलरी कमिशन टू पार्टनर्स, ह्याच्याबद्दल मित्रांनो काही लिहिलेलं नाहीये. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती फर्मनी पे करायचा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती फर्मनी घ्यायचा, सॅलरी किती पार्टनर्सला द्यायची, कमिशन किती द्यायचं, ह्याच्याबद्दल जर अग्रीमेंट मध्ये काही उल्लेखच नाहीये, अग्रीमेंट मध्ये काही लिहिलंच नाहीये, तर सिंपल आहे, लॉ म्हणतो काहीही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही. म्हणजे फर्म इंटरेस्ट ऑन कॅपिटल देणार नाही, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स घेणार नाही, सॅलरी आणि कमिशन पार्टनर्सला मिळणार नाही. सर पण समजा आमच्या अग्रीमेंट मध्ये ह्याच्याबद्दल काही नाही लिहिलंय, पण व्यंकटेश सर तिथं दिवस रात्र मेहनत करतायत, मी इकडे मस्त निवांत गोवा, थायलंड, बाली एकदम ट्रिप मध्ये चिल मारतोय, व्यंकटेश सर दिवस रात्र तिथं एक्स्ट्रा एफर्ट टाकतायत, त्यांना सर काहीतरी सॅलरी, काहीतरी सर. जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये लिहिलं असेल तर मिळेल, जर अग्रीमेंट मध्ये नसेल लिहिलं तर मित्रांनो नो सॅलरी, नो कमिशन, नो इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड नो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आय होप तुम्हाला हा पॉइंट खूप क्लिअर कळाला असेल. आता बघा लास्ट बट नॉट द लिस्ट, तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. थोडक्यात काय, जर अग्रीमेंट मध्ये पार्टनरनी जे लोन दिलंय त्याच्यावर किती फर्मनी इंटरेस्ट द्यायचा हे जर लिहिलं नसेल तर बाय लॉ कंपल्सरी सांगितलंय इंटरेस्ट रेट असणार मित्रांनो, इंटरेस्ट रेट असणार आहे 6% पर ॲनम, ह्याच्यापेक्षा जास्त नाही, ह्याच्यापेक्षा कमी नाही. फार क्लिअर गोष्टी आहेत, आय होप तुम्हाला या कळाल्या असतील. परत एकदा बघा, जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये ह्या तीन गोष्टींबद्दल काही उल्लेख नाहीये, पहिला प्रॉफिट अँड लॉस कसा डिस्ट्रीब्यूट होणार, तर इक्वली होणार. समजा तुमच्या अग्रीमेंट मध्ये लिहिलंय 2:1, 3:1, 4:1, 5:3, काही लिहिलं असेल वेगळं तर तसं होणार. बट जर काही लिहिलंच नसेल तर प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर होणार, इक्वली. जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सॅलरी, कमिशन टू पार्टनर्स ह्याच्याबद्दल काही नसेल लिहिलं तर हे पार्टनर्सनी किती उड्या मारू दे, किती काय करू दे, त्यांना मिळणार नाही. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये हे लिहिलंच नसेल की पार्टनर जो लोन बिझनेसला देणार आहे, आता आपण बघितलं पार्टनर लोन काय असतं, जर त्याच्यावर किती इंटरेस्ट मिळणार हे लिहिलं नसेल तर लॉ नुसार मॅक्सिमम तुम्ही 6% पर ॲनमचा इंटरेस्ट पे करणार. आय होप तुम्हाला हा पॉइंट एकदम क्लिअर आहे मित्रांनो. आता बघा इकडे या, बघा इकडे या. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ना मित्रांनो एक पॉइंट वर ना इथे थोडस तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चुकीचं नाही लिहिलंय, पण एका पॉइंट मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स बद्दल जे लिहायला पाहिजे ना त्याच्याऐवजी थोडं वेगळं लिहिलंय. पण आता बिकॉज मी सीए च्या मुलांना पण शिकवतो आणि मला लॉ मध्ये काय प्रोव्हिजन आहे त्या माहिती आहे, किंवा मला माहिती आहे की पुढे जाऊन क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमच्या पण टेक्स्टबुक मध्ये कसे सॉल्व्ह केलेत, त्यामुळे मी जसं म्हणलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स मिळणार नाही, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स मिळणार नाही. आता लक्षात घ्या, इथे बघा सगळ्यात पहिले काय म्हणलंय, जर अग्रीमेंट मध्ये बघा परत एकदा पॉइंट क्लिअर करूया. ऍट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप डीड बनवली जाते जर रिटर्न अग्रीमेंट असेल तर. आणि जर काय म्हणतायत, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट, सायलेंट म्हणजे त्याच्यात लिहिलेलं नाहीये, ऑन एनी पॉइंट देन इश्यू इज सॉल्व्ड ऍज पर पार्टनरशिप ऍक्ट. बघा जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये काय लिहिलंय तर त्यानुसार गोष्टी होणार. बट जर अग्रीमेंट मध्ये काही गोष्टी नसतील क्लिअरली लिहिल्या तर त्या केस मध्ये मित्रांनो कसं होणार आहे, तर बघा आता आपण जे सांगितलं तेच पॉइंट्स इथं लिहिलेले आहेत. सगळ्यात पहिले डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस कसा डिस्ट्रीब्यूट होणार, इक्वल. कसा डिस्ट्रीब्यूट होणार, इक्वल. सेकंड, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स वर मित्रांनो इथे काय लिहिलंय, जर काही रेट वगैरे नसेल दिला, डेट ऑफ ड्रॉइंग नसेल दिली, काय म्हणताय, डेट ऑफ ड्रॉइंग नसेल दिलं, म्हणजे ड्रॉइंग्स कधी केलेत हे जर नसेल दिलं तर तुम्ही ऍव्हरेज असं समजा की 6 महिने झाले तरी ड्रॉइंग्स करून. सर काय आहे, हा आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा हा पॉइंट मी तुम्हाला समजेल, कारण अजून आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स कसं काढायचं हे अजून आपण शिकलेलो नाहीये. तर हा पॉइंट आत्तासाठी तुम्ही साईडला ठेवा, हा तुम्हाला मी जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा आपण कळेल.
इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. बघा काय म्हणलं, जर पार्टनरनी लोन दिला असेल आणि अग्रीमेंट मध्ये त्याच्याबद्दल काही नसेल लिहिलं तर किती इंटरेस्ट मिळणार? 6% पर ॲनम. 6% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर नसेल लिहिलं तर इट इज नॉट अलाउड, म्हणजे मिळणार नाही. सॅलरी ऑर कमिशन, सॅलरी ऑर कमिशन इथे परत बघा, एक्स्ट्रा वर्क वगैरे काही केला असेल तर मिळणार. बघा क्लिअरली बघा काय लिहिलंय, नो सॅलरी कमिशन और रेम्युनरेशन इज टू बी गिवन टू एनी पार्टनर्स फॉर एनी एक्स्ट्रा वर्क डन. बट जर अग्रीमेंट मध्ये लिहिलं असेल सर, लिहिलं असेल तर मिळणार, बट लिहिलं नसेल तर मिळणार नाही. आणि एक अजून पॉइंट आहे मित्रांनो, जर तुम्हाला फर्म मध्ये एक नवीन पार्टनरला घेऊन यायचंय, फर्म मध्ये काय म्हणलं मी, नवीन पार्टनरला घेऊन यायचंय आणि अग्रीमेंट मध्ये काही प्रोसेस लिहिलेली नाहीये, तर नवीन पार्टनरला घेऊन येण्यासाठी तुम्हाला सगळ्या पार्टनर्सचा कन्सेंट लागेल. सगळ्या पार्टनर्सचा काय लागेल? कन्सेंट. कन्सेंट म्हणजे काय? सहमती. फॉर एक्झाम्पल आमच्या फर्म मध्ये 3 पार्टनर्स आहेत आणि माझी एकट्याची इच्छा आहे मला अजून एक पार्टनर घेऊन यायचंय, तर मी एकटा कुठल्याही नवीन पार्टनरला फर्म मध्ये घेऊन येऊ शकत नाही. आमच्या तिघांची त्याच्यात काय लागणार? परमिशन लागणार, कन्सेंट लागणार. आय होप तुम्हाला आता कळायला असेल की एक पार्टनरशिप अग्रीमेंट किती गरजेचं आहे. जर ते अग्रीमेंट नसेल तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करणार. आय होप तुम्हाला आता जेवढं मी आतापर्यंत सांगितलं मित्रांनो ते एकदम क्लिअरली, एकदम चांगल्या प्रकारे कळाले. आता मित्रांनो मी तुमच्यासाठी एक क्वेश्चन घेऊन येतोय आणि त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सगळे फटाफट देणार आहात. तर एकदम एकदम इझी प्रकारे आपण काय करूयात, तो क्वेश्चन फॉर्म करूयात. ठीक आहे, चला. एकच सेकंद ना मित्रांनो. चलो गाईज, चला लक्षात घ्या. असं अज्युम करा ए अँड बी दोघं मिळून एक फर्म चालू करतायत. दोघं मिळून एक काय चालू करतायत? फर्म. फर्मचं नाव काही ठेवा तुम्ही, ठीक आहे. दोघं मिळून एक फर्म चालू करतायत. ए नी कॅपिटल आणलं मित्रांनो. एचं कॅपिटल आहे, एचं कॅपिटल आहे, ए कॅपिटल आणतोय 1 लाख आणि मित्रांनो बी कॅपिटल आणतोय, बी कॅपिटल आणतोय 2 लाख. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? परफेक्ट. त्यानंतर ना मित्रांनो ड्युरिंग द इयर वर्ष चालू असताना बीनी काही ड्रॉइंग्स केले. काय केले? काही ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स म्हणजे काय असतं थोडक्यात? त्यांनी काही पैसे बिझनेसमधनं परत घेऊन गेला. किती? 50,000. अज्युम करा 50,000 रुपीज तो बिझनेसमधनं घेऊन गेला. म्हणजे आता त्याचं कॅपिटल किती उरलं मित्रांनो? 1.5 लाख रुपये. किती उरलं? 1.5 लाख. आता मी एक एक करून तुम्हाला क्वेश्चन विचारेल, ठीक आहे. एक एक करून क्वेश्चन विचारेल, त्याच्याबद्दल तुम्ही मला आन्सर दे सर. त्याच्या आधी एक लास्ट पॉइंट आता घेऊयात. ड्युरिंग द इयर मित्रांनो काय झालं? बीचा ऍक्सिडेंट झाला. काय झाला? ऍक्सिडेंट. आणि त्यामुळे 3 महिने 3 मंथ्स बिझनेसमध्ये बी येऊ शकला नाही. बी बिझनेसमध्ये येऊ शकला नाही. इमॅजिन करा, असं अज्युम करा तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, तर त्यामुळे तो 3 महिने बिझनेसमध्ये येऊ शकला नाही आणि त्यामुळे ए वर भरपूर प्रेशर आलं. ए वर काय आलं? भरपूर कामाचं प्रेशर आलं. ए ला जिथं तो नॉर्मली अर्धा तास बिझनेसमध्ये थांबायचा, तिथे त्याला लिटरली 20-20 तास दिवसभर लिटरली फक्त तिथंच खाणं पिणं झोपणं सगळं तिथंच. कारण एवढा कामाचं लोड. पहिले दोघं जण मिळून करत होते, आता एकटा करायला लागला. तर त्या 3 महिन्यात एचे म्हणजे पूर्ण काय झाले? कष्ट फुल, त्याचा एनर्जी वगैरे सगळं तिथे इन्व्हेस्ट झाले. चला आता एक एक करून मी क्वेश्चन विचारेल, तुम्ही मला सांगसाल. चला आता अज्युम करा ए आणि बी च्या अग्रीमेंट मध्ये ते कुठलेच पॉइंट्स दिलेले नाहीयेत. प्रॉफिट शेअरिंग रेशो बद्दल काही नाही लिहिलंय. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन लोन ह्याच्याबद्दल काही नाही लिहिलंय. त्यानंतर सॅलरी कमिशन बद्दल काही नाही लिहिलंय. एक फक्त लास्ट पॉइंट घेऊयात मित्रांनो, एक फक्त लास्ट पॉइंट घेऊयात. असं अज्युम करा ए नी बिझनेसला लोन दिलं. ए नी बिझनेसला काय दिलं? लोन. कितीचं? 50,000चं. बघा जेव्हा हा ड्रॉइंग करून घेऊन गेला ना पैसे, तर बिझनेसला पैशाची गरज पडली.
तर त्यावेळेस ए म्हणला की बाबा हे बरं आहे, तू ड्रॉइंग करणार, आणि मला म्हणतो अजून कॅपिटल टाक. ए म्हणला मी पैसे देतो पण ऍज अ लोन, ऍज अ लोन. चला, माझा सगळ्यात पहिला प्रश्न, ए आणि बी मध्ये आता वर्ष संपलं. वर्ष संपल्यानंतर न वर्षाच्या एंडला मित्रांनो बिझनेसला प्रॉफिट झालाय 1,20,000. किती झालाय? 1,20,000 प्रॉफिट झालाय. चला, सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा, ए आणि बी मध्ये भांडण झालेत, ए आणि बी मध्ये कॉन्फ्लिक्ट झालेत, भांडणं झालेत. ठीक आहे, आता ए आणि बी तुमच्याकडे आलेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. एचं म्हणणं आहे बाबा मी बिझनेस मध्ये, एचं म्हणणं आहे मी बिझनेस मध्ये 1 लाख लावले, आणि बीचं म्हणणं काय, मी बिझनेस मध्ये 2 लाख लावलेले. ठीक आहे, मी ड्रॉइंग केलं, बट तरी माझे कॅपिटल ए पेक्षा काय जास्त आहे, 1.5 लाख माझं कॅपिटल आहे, एचं कॅपिटल 1 लाख आहे. तर जो प्रॉफिट शेअरिंग आहे तो कॅपिटल नुसार पाहिजे, आणि एचं म्हणणं आहे तो इक्वल पाहिजे, आणि अग्रीमेंट मध्ये काही नाही लिहिलंय. तर आता मला सांगा, प्रॉफिट शेअरिंग इक्वल होणार का बी म्हणतोय तसं कॅपिटलच्या रेशिओ मध्ये? आता इथं इमोशनल होऊन उत्तर नका देऊ, नाही नाही सर बीचं कॅपिटल जास्त आहे, याचं कमी आहे. लॉ काय म्हणतो? लॉ क्लिअरली म्हणतो जर अग्रीमेंट मध्ये नाही लिहिलंय तर प्रॉफिट शेअरिंग इक्वल होणार, म्हणजे ए ला मिळणार 60,000 आणि बी ला मिळणार 60,000. आय होप आता तुम्हाला कन्सेप्ट कळाली असेल. पण सर अग्रीमेंट मध्ये जर काही लिहिलं असेल तर मग अग्रीमेंट नुसार, पण अग्रीमेंट मध्ये जर नसेल लिहिलं तर कितीही कुणाचं कॅपिटल कमी जास्त असू द्या, कितीही कुणी कमी जास्त कष्ट करू द्या, काही करू द्या, प्रॉफिट शेअरिंग हे इक्वल होणार. आता दुसरा पॉइंट ते तुमच्याकडे घेऊन आले. चला, पहिल्या पॉइंटवर तुम्ही त्यांना सांगितलं की बाबांनो तुम्ही भांडून काही फायदा नाही, लॉ नुसार दोघांना प्रॉफिट शेअरिंग इक्वल मिळणार. चला, ते म्हणले ठीक आहे चालेल. पुढचा मुद्दा, बी म्हणतोय की बाबा ए आणि बी दोघंही म्हणतायत की आता आम्ही एवढे पैसे बिझनेस मध्ये गुंतवलेत, हे पैसे आम्ही बाहेर लावले असते तर आम्हाला खूप रिटर्न मिळाला असता. आम्हाला बिझनेस मधनं 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल पाहिजे. काय पाहिजे? 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मला सांगा, जर अग्रीमेंट मध्ये ह्याचा उल्लेख नसेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळेल का? द आन्सर इज नो. अँड दॅट्स वाय आता तुम्ही ए अँड बी ला क्लिअरली सांगून टाका, बाबांनो तुमच्या अग्रीमेंट मध्ये जर ह्याचा उल्लेख नसेल तर तुम्ही किती काही करा, तुम्ही किती दोघांनी एकत्र डिसाइड करा, तरी पण अग्रीमेंट मध्ये जर उल्लेख नसेल तर तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळणार नाही, इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळणार नाही. त्यानंतर एचं म्हणणं आहे, तिसरा पॉइंट. ठीक आहे, 2 पॉइंटवर आता आपण त्यांना सांगितलं. एचं म्हणणं आहे की सर त्यांनी ना बीनी ना तो असं सारखं बिझनेस मधनं ड्रॉइंग करत असतो, तर मला बी कडनं ना इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेसला, म्हणजे बीनी जे काही ड्रॉइंग केलेत त्याच्यावर इंटरेस्ट त्यांनी बिझनेसला पे केला पाहिजे, असं कुणाचं म्हणणं आहे? एचं म्हणणं आहे. आता मला मित्रांनो सांगा, जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये लिहिलं नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पण पे करावं लागेल का? द आन्सर इज नो. कळलं का? इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण मिळणार नाही, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग द्यावा पण लागणार नाही. तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा, आता 3 मुद्दे झाले. एचं म्हणणं आहे की सर मी दिवस रात्र कष्ट केले, 3 महिने जेव्हा बीचा ऍक्सिडेंट झालेला ना, मी दिवस रात्र बिझनेस चालवलाय, ह्याच्या बदल्यात मला त्या 3 महिन्यासाठी सॅलरी मिळाली पाहिजे, कारण मी बी पेक्षा एक्स्ट्रा काम केलंय. कमिशन मिळालं पाहिजे, सॅलरी मिळाली पाहिजे. मला सांगा, अग्रीमेंट मध्ये जर लिहिलं नसेल तर ए ला सॅलरी किंवा कमिशन मिळेल का? द आन्सर इज नो. द आन्सर इज नो. आर यू गेटिंग इट? कितीही एनी एक्स्ट्रा काम करू द्या, कितीही कष्ट करू द्या, फरक पडत नाही. अग्रीमेंट मध्ये लिहिलं नसेल तर काही सॅलरी किंवा कमिशन मिळणार नाही. आता एकदम लास्ट पॉइंट राहिलाय मित्रांनो, अँड दॅट इज मला सांगा, एनी जे लोन दिलंय, ए म्हणतोय की बघा बँकेकडनं लोन घेतलं असतं तर सध्या बँक 8% इंटरेस्ट घेतोय, तर मला पण 8% इंटरेस्ट द्या. इंटरेस्ट ऑन लोन किती मागतोय? 8%. अग्रीमेंट लॉ काय म्हणतो? जर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन किती म्हणतायत? मॅक्सिमम 6% पर एनम. तर मला सांगा, आता जो हे 10% ए मागतोय तर त्याला ते 10% मिळणार का? सॉरी 8% मागतोय, ते मिळणार का? नाही. मॅक्सिमम त्याला इंटरेस्ट ऑन लोन मिळेल 6% पर एनम. कळलं का मित्रांनो? आर यू गेटिंग इट? आणि जर आता अज्युम करा बी ची इच्छा आहे, त्याची एक मैत्रीण आहे सी, त्याची एक मैत्रीण आहे बी ची सी, तिला घेऊन यायचंय त्याला बिझनेस मध्ये, पार्टनरशिप मध्ये, तर एकट्याचा डिसिजन घेऊ शकतो का? द आन्सर इज नो. का? कारण आताच आपण बघितलं, जर तुम्हाला नवीन पार्टनरला बिझनेस मध्ये घेऊन यायचंय तर सगळ्या पार्टनर्स, सगळे म्हणजे कोण?
आपल्या केसमध्ये ए अँड बी दोन्ही पार्टनरच्या सहमतीनेच तिसरा पार्टनर बिझनेस मध्ये येऊ शकतो. आय होप तुम्हाला आता कळालं असेल की एक अग्रीमेंट असणं किती गरजेचं आहे. परत एकदा हे पॉइंट्स रिवाइज करूयात आणि आजच्यासाठी थांबूयात मित्रांनो. एकदा क्विकली बघून घ्या. जर तुमच्या अग्रीमेंट मध्ये ह्या 3-4 गोष्टींबद्दल लिहिलेलं नसेल तर काय काय होईल. जर प्रॉफिट अँड लॉस कसा वाटायचा हे नसेल लिहिलं तर आपण वाटणार इक्वली. जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सॅलरी अँड कमिशन ह्याच्याबद्दल काही नसेल लिहिलं तर काहीही मिळणार नाही. हा, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, हा लॉ पण म्हणतो की बाबा बघा हे वेगळं आहे, पण एखाद्याने लोन दिलंय तर त्याला इंटरेस्ट मिळाला पाहिजे, पण तो पण किती, मॅक्सिमम 6% पर ॲनम, 6% पर ॲनम. आणि नवीन पार्टनरला जर घेऊन यायचं असेल तर सगळ्या पार्टनर्सचा कन्सेंट. आय होप मित्रांनो आजच्या आपण ह्या लेक्चर मध्ये जितक्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात तेवढ्या तुम्हाला कळाल्या असतील. जर तुम्हाला मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, कारण जितकं तुम्ही लेक्चर शेअर करसाल तितकी आम्हाला काय मिळेल, एनर्जी मिळेल. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ऍट द सेम टाइम जर तुम्हाला असं वाटतंय की आपण अजून काही ह्याच्यात इम्प्रूव्ह केलं पाहिजे, अजून आम्ही काही तुम्हाला ऍडिशनल गोष्टी दिल्या पाहिजे, तर त्या पण मित्रांनो नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. आपण ऍज अ टीम नक्की ट्राय करूयात की तुम्हाला मॅक्सिमम तुमच्या एक्झामला फायदा होण्यासारखा अजून काय देऊ शकतो, त्यासाठी नक्की तुम्ही आम्हाला सांगू शकता. सो थँक्यू एव्हरीवन, सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर.